रंगपंचमीच्या दिवशी रत्नागिरीमध्ये श्रीदेव भैरीदेवाला या ठिकाणी पोलिसांची मानवंदना पाहायला मिळते। ब्रिटिश काळापासूनची ही परंपरा आजही या ठिकाणी चालत आलेली आहे आणि होलिका उत्सवामधली ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं बारावाड्यातले मानकरी जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्या पद्धतीनं नागरिक देखील येतात। आपल्यासोबत या देवस्थानचे अध्यक्ष आहेत। तर नेमकी काय प्रथा आहे, काय नेमकं रंगपंचमी दिवशी होतं? रंगपंचमी दिवशी दुपारी 1 वाजता पालखी परत मंदिरात जाण्यासाठी फिरते, परत जाण्यासाठी। त्यावेळेला जवळजवळ ब्रिटिश परंपरेपासून आजपर्यंत पोलिसांची शस्त्र सलामी दिली जाते पालखीला आणि त्याच्यानंतरच मग पालखी पुढच्या याला सुरुवात करते प्रवासाला। त्यावेळी ही परंपरा आज जवळ 400-500 ब्रिटिश ह्याच्यापासून चालू आहे, कारकिर्दीपासून चालू आहे आणि ती अजूनही चालू आहे। हे सगळे पोलीस लोक, पोलीस बंधू आमच्या सेवेसाठी इथे भैरीबुवाच्या सेवेसाठी जवळजवळ 5 दिवस इथेच वस्तीला असतात। हत्यारबंद पोलीस इथे वस्तीला असतात आणि त्यांना आज आम्ही श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना आम्ही माघारी पाठवतो आणि हा आता पुढचा कार्यक्रम चालू होतो। या ठिकाणी एक वेगळी परंपरा होलिकोत्सवामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। सशस्त्र पोलीस जे आहेत ते पालखीला या ठिकाणी मानवंदना देतात। ही परंपरा जी आहे ती ब्रिटिश काळापासून आजही या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।